माझ्याकडे ॲक्च्युली 3 स्टोरीज आहेत, छोट्या छोट्या आहेत पण. ओके. बिकॉज मला मी जसं म्हटलं की मला आजपर्यंत कधी भूत दिसलं किंवा अनुभवलं असं काही नाही. जे आहे ते माझ्या मनातली भीतीनुसार जसं वाटलं तर वाटलं मला. आणि कनेक्टेड आहे की इंडिव्हिज्युअल? माझ्या घरातले पर्सनल स्टोरीज आहेत. Oh. माझा भाऊ जो आहे तो आहे, तो दिसतं पण होतं पण सगळंवाला आहे. दिनेश जो माझा लहान भाऊ आहे. Oh my God. सगळ्यात पहिली Let's स्टोरी तुला go. सांगतो मी. तिथे मला दिसलेलं असं मला वाटतं, पण मला माहिती नाही ते खरं आहे खोटं आहे की माझ्या भास होता काय होता. पण तेव्हा मी ज्युनियर केजीत होतो आणि मला अजूनही ते व्हिज्युअल आठवत आहे, म्हणून मी असं बोलतो की ते खरं असावं. आणि माझ्यासोबत माझी सगळी भावंड होती, सगळ्यांनाच तो भास एकत्र होईल हे अशक्य आहे. ज्युनियर केजी मध्ये असताना माझे आजोबा गेले आणि तेव्हा आम्ही GTV ला राहत होतो ते आजी बाजी. तर GTV ला त्यांची डेथ झाली म्हणून आम्ही सगळी GTV ला गेलो. सकाळी त्यांचं कार्य झालं वगैरे वगैरे, ते सगळं ते अंतिम संस्कार वगैरे सगळे झाले आणि ऑफकोर्स सगळे आलेले. तर संध्याकाळी आम्ही सगळी भावंड म्हणजे मावशीची मुलं, मामाची मुलं वगैरे सगळे एकत्र आम्ही खेळत होतो. आणि मी ज्युनियर केजी होतो, तर बाकी सगळे पण काइंड ऑफ लहानच होतो. तर आम्हाला काय एवढं काय म्हणजे रडलो वगैरे सगळं, पण संध्याकाळपर्यंत असं म्हणजे मला जेवढं होतं आम्ही खेळत होतो. ते असं होतं GTV ला ते उभ्या चाळी असतं, जसं तुझं होतं ना टाटानगर, तर तसंच होतं, फक्त ते समोरासमोर बिल्डिंग होत्या आणि मध्ये अशी मोठी जागा होती आणि त्याच्या एका साईडला साईबाबाचं मंदिर होतं. आता ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे म्हणजे चाळीच, फक्त एकावर एक वाला असं ना उभ्या लालबागला असेल तसं ही बिल्डिंग त्याच्या मागे बऱ्यापैकी जागा, इथे बऱ्यापैकी जागा, ह्या बिल्डिंगच्या मागे इथे मंदिर आणि मंदिरच्या बाजूला म्हणजे च्या मागे एक मोठी वॉल होती. तर वॉल आणि बिल्डिंगमध्ये पण अंतर होतं, म्हणजे असं काइंड ऑफ बिल्डिंगला असं एक साईडनी आहे ना बऱ्यापैकी 20 फुटाची एक मोठी वॉल, एक्स्ट्रा त्याच्यानंतर 20 फूट मग बिल्डिंग, असं सगळ्या साईडनी 20-20 फुटाची जागा आणि एका साईडला या वॉलला चिकटून मंदिर होतं साईबाबाचं. तर आम्ही ते मंदिराच्या भोवतीनं आम्ही ते पकडापकडी खेळायचे. आता वॉलच्या मागे रस्ता होता, त्याची स्ट्रीट लाईट होती, पण वॉल आणि बिल्डिंगच्या मध्ये पूर्ण अंधार आहे. आयडिया खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी सांगतो तुला. So इथे मंदिर आहे, इथे बिल्डिंग आहे, इथे ही वॉल आहे, इथे मंदिर आहे, बिल्डिंग इथे एक 20 फुटाची गॅप आहे, इथून तू मागे जातो तिथे पण 20 फुटाची गॅप. आणि लोकांना वरतून कचरा मागे टाकायचे, मागे फुल फिल्दी एरिया. तर मंदिरातनं राईट साईडला जर तू बघितलंस तर इकडची वॉल दिसायची का जी बिल्डिंगच्या मागे 20 फुटावर, इकडची वॉल दिसायची आणि मागे डायरेक्ट स्ट्रीट लाईट्स असायच्या रस्त्याच्या. तर मध्ये अंधार असायचा. हे तुम्हाला मी जस्ट कारण त्याच्याशी रिलेटेड स्टोरीशी म्हणून सांगतोय एवढं सगळं डिटेलमध्ये. आम्ही खेळतोय आणि सकाळीच कार्य वगैरे झालंय, गोल गोल फिरतोय आणि आता लाईट फक्त मंदिरात आहे. नंतर समोर जो काय आहे बिल्डिंगच्या मध्ये मोठा पैसा होता, मोठा, आणि एकदम अपोजिटला एक स्टेज होता, तिथे कार्यक्रम व्हायचे बिल्डिंगचे. गोल फिरतोय आणि अचानक मला इकडनं बाबा दिसले चालत येताना सिल्हुएट मध्ये. कारण बोललो ना मागे लाईट होती, स्ट्रीट लाईट त्याच्या मागे, आणि माझे बाबा आजोबा टॅक्सी चालवायचे. तर ते टॅक्सीच्या कपड्यांमध्ये मला दिसले. मला अजून पण ते व्हिज्युअल तसंच आठवतं. बोललो अरे बाबा आले असं मी बोललो, कारण मी लहान, मला काय असं मला लॉजिक नव्हतं माहिती की आज रेग्युलर बोललो बाबा आले. तर त्याचे मागून आले चालत असे येत आहेत असं दिसलं. तर बाकी तर मला दिसले, तर मी बाकीच्यांना पण मी बोललो बाबा आले, तर सगळ्यांनी बघितलं. सगळे बाबा आले सगळे बोलतात बाबा आले. एक दादा मोठा होता, तो बोलला अरे पळा, आणि आम्ही तो पळालो त्याच्यामध्ये, आम्ही पण पळालो. का माहिती का, पण ते हिट झालं काय माहित नाही. आणि घरी आलो आम्ही डायरेक्ट सगळे, आणि सगळे रडायला लागलो. आणि आम्हाला बाबा दिसले आणि घरचे पागल झाले. मम्मी, मावशी, आजी सगळे पागल झाले की काय बोलतात ते लोक. म्हणजे लहान मुलं एवढं मेडअप करणार नाहीत ना गोष्ट, आणि एकत्र कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आला रे. आणि जी माझी फाटली ना, मला आत्ता मला विचार करणार, ते एकच व्हिज्युअल आहे, 2च व्हिज्युअल आहे की मी रडत होतो, मला असं दादानी माझ्या उचलून दिलं आणि त्यांच्या बॉडीच्या मी पाया पडलो. हे एक व्हिज्युअल आहे. दुसरं व्हिज्युअल आहे हे त्याच दिवशीचं, एक सकाळचं एक संध्याकाळचं. ही पहिली ते भूत होतं का ते जस्ट आम्हाला भेटायला आलेले की, कारण त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं आणि ते मला पोटावर बसवायचे आणि सगळीकडे घेऊन जायचे, टॅक्सीत बसवायचे, असं त्यांचं खूप होतं. कारण मी पहिला नातू होतो, असं सगळं बरंच काय असं. तर ते मी मला त्यांच्यासोबतचे आठवणी खूप आहेत. जरी मी लहान होतो खूप, तरी पण मला त्यांच्यासोबतच्या आठवणी खूप आहेत. सेकंड किस्सा, जेव्हा मी कळव्याला राहायला आलो
हा भूताचा आहे नाही मला माहिती नाही. तू बोलला की जिथे पॉझिटिव्ह असतं निगेटिव्ह असतं. तर तुला किस्सा सांगतो. आम्ही 6व्या माळ्यावरती घर घेतलेलं आणि आमची वास्तू शांत होती आणि पप्पांनी 6 वर्षी वगैरे अशी मोठी पूजा होती वास्तू शांत प्रॉपर एकदम. आणि आमच्यावरती 7वा फ्लोर होता पण तिथे कोण राहायचं नाही. आणि आम्ही खूप अर्ली स्टेजेसमध्ये त्या बिल्डिंगमध्ये 2005 मध्ये जेव्हा बिल्डिंगमध्ये मोजून अख्ख्या ह्याच्यात 4-5 लोक राहायचे. 7वा फ्लोर होता की तुझा टॉप फ्लोर होता? नाही 7वा फ्लोर होता. ओके. तर ती पूजा ना 6-7 तास वाटतं चालली वाटतं प्रॉपर. आणि जेव्हा ती संपायला आली ना एकदम जोरात ते बाहेर लागले. आणि तुला तर माहिती आहे घरी नवीन इंटिरियर केलं POP वगैरे नवीन इंटिरियर करून आम्ही त्या घरात पूजा करायला गेलो. पूजा वास्तू शांतीची केली. आणि ते जेव्हा जोरात ते वाला पूजाचं ते चालू झालं ना जेव्हा काय माहिती ते काय होतं पूजा चालू आणि अचानक आम्ही सगळे घरी होतो. दिवसातली गोष्ट नाही 12:30 वास्तू शांत संपत आली. वरती 100 लोक धावत निघाले कुठेतरी एवढा पावलांचा आवाज आहे. इथपर्यंत पण ठीक होत की आवाज येतोय. मी तोपर्यंत मी काहीच बोललो की असेल. पप्पांना बोलताना ऐकायचं की निगेटिव्ह पॉवर्स निघून जातात वगैरे. तर ते अशाच पद्धतीने जातात वगैरे. नंतर काय झालं आमच्या POPला क्रॅक जायला लागला कोपऱ्यात. मग भाई मी बोललो 1 मिनिट नको. आणि ते सगळे वरती बघायला लागले रे. मी गेलो भाई म्हणजे आता सगळ्यांची फाटलेली. आणि अचानक झुप आवाज थांबला. आणि मग ते गुरुजी होते ते असं केलं त्यांनी की एव्हरीथिंग इज गॉन. जे नेगेटिव्ह पॉवर आहे ना दॅट इज वाय वास्तू शांती. कोण खोकलं रे? तुझ्या निमिषला मी असं बोललो की ते सगळं आहे त्याला आता नाही आहे किंवा तो झोपेत आधीपासूनच बोलतो आणि झोपेत चालायची पण सवय होती. आता हे सगळं काही होत नाही एपिसोड्स. आता तो फक्त झोपेत बोलतो. आणि तो बेसिकली काय बोलतो ते दिवसभर तो जे कार्पेंटर लोकांशी त्याचे जे सगळ्या त्याचा स्टाफ आहे त्याच्याशी जे बोलतो तेच ते सगळं झोपेत रिपीट करतो. आणि हे ते लहानपणापासून तो करतोय. पण लहानपणी थोडं वेगळं काय होतं आता ती एक आमच्या ते 4 बिल्डिंगची हे होती ना. 4थी बिल्डिंग खूपच लेट बनली तर ती अर्ध बनून तशीच. आणि मग ते असं अर्धवट बांधकामवाला एकच बिल्डिंग बाकी 3 फिनिश्ड बिल्डिंग. पण ते आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये असल्यामुळे त्या 4थ्या बिल्डिंग मध्ये आम्ही लपाछुपी त्या रात्री अपरात्री खेळायला वगैरे असं चालत राहायचं. त्याचं चालू कसं झालं तो असं झोपलेला असेल तर तो बोलत राहायचा झोपेत काय मंबल करत राहायचा. आणि मग अचानक उडत टिपा असं जोरात ओरडायचा तो. पहिले माझी खूप फाटली आहे आयुष्यात. मग मला सवय झाली जोरात ओरडायचा दादा. मी असं पहिले तर हगायचा बाकी राहतो फक्त. मला सांगायचं की कोण बघ कारण तू खिडकी बिडकी कुठे आहे ती पण बोलायचा रे. तो पण नाही बोलायचा. पण फाटली असती पण तरी पण नंतर सवय झाली. मग मी आज झोपेतच बोलायचा अरे झोपरे. माझी आजी ती खूप देवाधर्माचं वगैरे नेक्स्ट लेवल करायची. काय करायची मला अजून माहिती नाही. पण मला एवढं माहिती की तिच्याकडे सगळे सोल्युशन मागायला यायचे. ते अंधारा टाईप तो आयटम द्यायची ती. तर मम्मी निमिषला पण घेऊन जायची की हा ना खूप बोलतो झोपेत. तर आजी बोलली की त्या कुठल्या तरी अनकन्स्ट्रक्टेड बिल्डिंग मध्ये जातोय तिकडे ह्याला नको जायला सांगूस. आता आजीला तर माहिती नाही पण जातोय तर हा लपाछुपी वगैरे जायचंच ना. एकदा काय झालं इकडे म्हणजे पीक आला की आता तुम्ही माझ्या घरी आलाय. तू आलायस ना घरी ट्युलिपच्या घरी आलायस ना. आता निमिष आमच्या रूम मधला किचन मध्ये बघतो डायरेक्ट. तर त्याला मम्मीनी जी मॅक्सी घातली ना त्या मॅक्सी मध्ये मम्मी दिसते फक्त एवढा भाग काळा दिसतोय. ती निमिषला मम्मी बोलवते सगळं मम्मीच एवढा भाग जेट ब्लॅक. आणि ती निमिषला बोलवते. निमिष गेला मम्मी राईटला बघितलं तर बेडरूम मध्ये मम्मी केस विचारते. कोण ऍक्च्युअली मम्मी उभी आहे तिकडे. तर तो ऍट अ टाइम मिरर मधला किचन असा अख्खा दिसायला. असं किचन मध्ये बघतो तर ती मम्मी दिसते. ती बोलते इकडे ना पण नो व्हॉइस इकडे ना. आणि इथे निमिष असा सेंटर पॉइंट लोक आहे जिकडनं त्याला अशी मम्मी दिसते रिफ्लेक्शन मध्ये. आणि इकडे बघितलं तर ऍक्च्युअल मम्मी पण दिसते जी केस विंचरते तिच्या बेडरूम मध्ये. तर तो अशा पॉइंटला उभा आहे आणि तो विचारतो मम्मी बोलते हा बोल काय आलं. आणि तो तिकडे बघतो त्याला
हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं ना, मला म्हणजे मला दिसत नाही पण माझी ठसच्या पलीकडे मी ठस दुपारी भाई मी तर दुपारी निमिषी पण बोलू की नको हा विषय मला. आता नाही तर त्याच्यावर सोल्युशन सांगतो तुला. बघाय सरळ आम्हाला दोघांना ट्रेन मध्ये भरला, डायरेक्ट GTV आजीकडे बसवला, मांडी घालून डोळे बंद. आणि आजीकडे एक मोठी शंकराची अशी फ्रेम होती, तिचं मोठं मंदिर, बरंच काय काय तिने असं रेडी करून ठेवलेलं. असं काय काय मला आता आठवत नाही, पण तिच्याकडे ना सोल्युशन तांत्रिक लेवल ती होती रे. काय ते तिच्यामध्ये एनर्जी होती आजीमध्ये, माहिती नाही काय. आता तर नाही करत काय ती तसं. आधी ती डोळे बिळे वर वगैरे करून ती मंत्र म्हणायची रे काहीतरी. आणि तिने बसवला आणि ती बोलली मम्मीला की एक आहे बाई, एक नेगेटिव्ह एक एनर्जी तुझ्याकडे आहे घरी, आणि तिने निमिषवरच ती म्हणजे बोलतात ना तिचं आहे काय. मग तिने काहीतरी ते मंत्र आणि काय ते हेच दिलं, अंगारा तो दिला तिथल्या तिथे. जे त्याला ते मला डायरेक्ट अप्लाय झालं, त्याला खायला बियायला दिलं, तेच मी पण खाल्लं अंगारा वगैरे. मग तिने डोक्यात हात पिटून मंत्र काय काय बोलली आणि मग ते बंद झालं.